आपण अनेकदा ऐकत असतो बरं का, हे नशिबाचे खेळ आहेत, नशिबात असेल तेच मिळतं, जे नशिबाला मान्य असेल तशाच पद्धतीचं होतं, नशीब नशीब नशीब. आपण प्रत्येक वेळी हे शब्द ऐकत असतो, हे वाक्य ऐकत असतो आणि आपण विचार करतो यार आपलंच नशीब पुढं माती खायला गेलं होतं. एवढं सगळं लोकांचं नशीब आपण बघतो की काही लोक अशी असतात बरं का, की ज्या लोकांना काहीही कष्ट न करता, काहीही त्रास सहन न करता सगळ्या गोष्टी मिळतात. आणि काही लोक अशी असतात जे प्रचंड काम करतात, कष्ट करतात, तरी पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. आणि मग आपण म्हणतो की चला बाबा हा नशिबाचा भाग आहे, आणि मग सगळं नशिबावरती सोडून जातो आणि वाटचाल करतो. आता एक वाक्य तुम्ही ऐकलं पण असेल की मत यकीन कर अपने हाथों की लकीरों पे, नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते. तर अशा पद्धतीनं मग आज आपण नशीब या विषयावरती बोलणार आहोत. त्याच्या अगोदर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की या उदाहरणामध्ये, आता हे खरं खोटं तो विषय सोडून द्या, पण याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर एक 10वीचा विद्यार्थी आहे, अत्यंत हुशार विद्यार्थी आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, अत्यंत चांगला आहे, आई वडिलांचा एकुलता एक आहे, आई वडिलांचा लाडका आहे, मुलाचं आई वडिलांवर प्रेम आहे, आई वडिलांचं मुलावरती प्रेम आहे. मुलगा त्याच्या कॉलेजमध्ये जातो आहे आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा त्या वर्गामध्ये तो सगळ्यांचा लाडका विद्यार्थी आहे, शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे आणि त्यानं आजपर्यंत पहिला क्रमांक कधीही सोडलेला नाही. अशा पद्धतीचा हा मुलगा आहे. आणि आता 10वीची परीक्षा जवळ आलेली आहे. प्रत्येक विषयामध्ये तो 95% पुढं आहे. सगळ्या विषयात त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडलेत आणि त्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांनी पण ठरवूनच ठेवलेलं की बाबा आपला दुसऱ्यानंतरच आपले क्रमांक येणार, कारण पहिला क्रमांक हा याचाच असतो असं सगळ्यांनाच मान्य होतं, माहिती होतं आणि त्या पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. म्हणजे एवढी सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण होतं की तो मुलगा किती हुशार होता, किती चांगला होता. तर आता बहुतेक विषयामध्ये त्याला गणितामध्ये तर पैकीच्या पैकी मार्क पडत होते. आता लवकरच परीक्षा जवळ आलेली आहे, 10वीची परीक्षा आली आणि हा परीक्षेला गेला. पहिला पेपर झाला, अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेला. दुसरा झाला, अत्यंत सोप्या पद्धतीनं त्याचा पेपर गेला. तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला, 6वा झाला, शेवटचा पेपर आला. शेवटचा पेपर होता गणिताचा. आणि गणिताच्या पेपरमध्ये हा आता गेलेला आहे, सगळी तयारी झालेली आहे, त्याच्या समोर ती प्रश्नपत्रिका आली, उत्तरपत्रिका आलेली आहे आणि त्यानं या सगळ्यावरती नजर फिरवली. त्यानं नजर फिरवताच त्याच्या लक्षात आलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला येत आहेत आणि अचानकपणे काय झालं त्यालाही कळलं नाही आणि तो पूर्णपणे ब्लँक झाला. आपलं होतं बघा कधी कधी की आपण एखादी गोष्ट आणायला घरात गेलेलो असतो आणि आपण तिथंच विसरून जातो, अरे मी काय आणायला आलो होतो बरं. किंवा बोलता बोलता आपण एखाद्याशी बोलतोय आणि तो समोरून बोलतोय आणि त्याला काहीतरी विषय सांगायचा असतो आपल्याला आणि तो दुसराच काहीतरी विषय काढतो आणि मग आपण म्हणतो अरे तुला मला एक विषय सांगायचा होता, आता आठवना माझ्या अगदी तोंडावरती तो शब्द आहे पण मला तो आठवत नाही. म्हणजे असं होतं कधीतरी. पण या मुलाचं असं झालं की त्याने पेपर बघितलाय, सगळी उत्तरं त्याला येत होती, पण अचानकपणे तो ब्लँक झालाय आणि पुढच्या 2-3 तास तो फक्त तिथं बसून राहिलेला होता. ते बाकीचे जे आता पर्यवेक्षक वगैरे जी मंडळी होती, आता ते काय तसे ओळखीचे नव्हते, त्याच्यामुळे त्यांना काय बसलाय तर बसलाय. आणि असं 2-3 तास झाले, परीक्षा झाली आणि ह्यानं फक्त नाव पत्ता वगैरे, नाव नंबर वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर मग त्यानं तो पेपर सबमिट केला. सबमिट केल्यानंतर त्याला जाणवलं त्या गोष्टी की आपण केवढी मोठी चूक केली, आपण अचानकपणे ब्लँक झालोय. कधी कधी असंही होतं की जास्त अभ्यास केला आणि अचानकपणे मग अशा काही गोष्टी होतात. तर त्या पद्धतीनं त्याचं झालं. आता तो घरी आलेला आहे, घरी आला, रडायला लागला, आई वडिलांना सांगितलं, म्हटलं की असं असं झालेलं आहे, मी कोरा पेपर दिलेला आहे. म्हणजे मुलानं सगळ्या विषयामध्ये चांगला पेपर दिलेला आहे, पण गणिताच्या पेपरमध्ये मात्र तो आता 0 मार्क त्याला मिळणार आहेत आणि तो नापास होणार आहे. पण आई वडिलांनी त्याला समजून घेतलंय. म्हणजे असे ह्यांच्यासारखे आई वडील नव्हते की जे मुलाला सतत किरकिरण, टॉर्चरन, बडबडन, असं तसं, तुला अक्कल नाही, कळत नाही, हे नाही ते नाही, आमचं वर्ष वाया घालवलं तू, आता आम्ही एवढं तुझ्या खर्च केला नाही, असले ते आई वडील नव्हते. ते आई वडील खरंच पालक होते. मग त्यांनी त्या मुलाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला, त्या मुलाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हरकत नाही, तू असं समजू नको की तुझं वर्ष वाया गेलं किंवा हे काय, त्याच्यातनं आपल्याला अजून काहीतरी चांगलं करता येईल वगैरे. त्याला इतकं, आणि 2 दिवस त्या आई वडिलांनी त्या मुलाला एकटं सोडलं नाही कुठं. तर जेणेकरून त्याच्याबरोबर ती सतत कोणी ना कोणीतरी थांबायचं की का आता ह्या टेन्शनमध्ये त्या मुलानं कमी जास्त काही करू नये. आणि या सगळ्यामध्ये मग काही दिवस गेले, तो मुलगा नॉर्मल झाला आणि जे झालं ते झालं. आता चला, आता आपण पुढचा काहीतरी अभ्यास करू वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता परीक्षेचा निकाल आला. परीक्षेचा निकाल आला
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलाचा त्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आलेला होता. आता इकडं या मुलाला आश्चर्य वाटलं की मी पास झालो कसा. मी तर गणिताचा पेपर तर अगदी शून्य म्हणजे काहीच न लिहिता दिलेला आहे, मला 0 मार्क पडायला पाहिजेत, असं असतानाही मला पहिला क्रमांक कसा काय मिळाला. त्यानं आपल्या घरी सांगितलं. आता घरच्यांना म्हणजे आई वडिलांनाही आश्चर्य वाटलं, पण आई वडील आणि मुलगा, मी सुरुवातीला सांगितलं ही मंडळी प्रामाणिक होती, तर यांनी विचार केला की आपण दुसऱ्याच्या कोणाच्या तरी 1 नंबरवरती हक्क सांगतोय, तर आपला तिथे 1 नंबर नाहीये. त्यामुळे मग ही सगळी म्हणजे मुलगा आणि वडील हे दोघंही त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेलेले आहेत आणि तिथल्या प्रिन्सिपलांना भेटले आणि त्यांना सांगितलं असं असं झालेलं आहे, आमच्या मुलानं कोरा पेपर दिलेला आहे आणि असं असून सुद्धा तो कसा काय पहिल्या नंबरामध्ये पास झाला. तर मग ते प्रिन्सिपल जे होते त्यांना तो मुलगा माहीत होता, त्याचे वडील माहीत होते, वडिलांचं स्टेटस माहीत होतं आणि मुलाचं काम पण म्हणजे मुलाचं अभ्यासू आहे, हुशार आहे, सगळं माहीत होतं. त्यामुळे मग ते प्रिन्सिपल म्हटले आपण बोर्डाचे एक अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटूया आणि त्यांना हे सांगूया. आणि त्यानंतर मग प्रिन्सिपल आणि हे दोघं जण बापलेक हे त्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलेत. आता अधिकाऱ्यांना ज्यावेळेस ते आलेले आहेत कळलं, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या केबिनमधल्या सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि आतमध्ये त्या तिघांना घेतलं. आता समोर ती मंडळी बसलेली आहेत आणि मग हे अधिकारी या अधिकाऱ्यांना ते सांगतायत की बाबा ह्या मुलानं पेपर कोरा दिलेला होता गणिताचा, असं असतानाही त्याला पैकीच्या म्हणजे त्याला पहिला क्रमांक कसा काय आलेला आहे. त्यावेळेस त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हटले की कर्मधर्म संयोगाने ज्या गठ्ठ्यामध्ये तुमच्या मुलाचा पेपर होता तोच गठ्ठा आमच्याकडून गहाळ झालेला आहे. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला तो सापडला नाही आणि आम्हाला तर निकाल द्यायचा होता आणि त्यामुळे मग आम्ही काय केलं की त्या गठ्ठ्यामध्ये जेवढी मुलं होती तर त्या मुलांची बाकीच्या पेपरमध्ये किती गुण पडलेले आहेत त्या गुणांच्या आधारे ह्याच्यामध्ये आम्ही या गणिताच्या पेपरमध्ये त्यांना सरासरी काढली आणि ते गुण दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाचा पहिला क्रमांक आलेला आहे. त्यावेळेस मग त्या मुलाचे वडील म्हटले की नाही पण हा तर दुसऱ्या कोणाचा तरी पहिला क्रमांक असणार आहे, आमचा नाही येतो, त्यामुळे आम्ही दुसऱ्यावर हक्क कसा काय सांगू. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हटले की हा एकतर शिक्षण संस्था, शिक्षण प्रणाली आणि बोर्ड या सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला इज्जतीचा प्रश्न आहे. आता तुम्ही ही गोष्ट बाहेर कुठेही सांगू नका कारण हे झाकलीमूठ लाखाची. तर त्यामुळे मग ह्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही हे कोणाला सांगू नका, जे आता झालंय तेच झालंय कारण हा पेपर गहाळ झाला होता त्यामुळे. आता बघा म्हणजे या मुलानं कोरा पेपर दिला होता, या मुलानं काहीही लिहिलं नव्हतं तरी सुद्धा त्याचा पहिला क्रमांक आला. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की यामध्ये या मुलाचं नशीब आहे. मग मला सांगा जर याचं नशीबच आहे तर त्याच्याबरोबर ती बाकीची पण मुलं असतील त्यांचा सगळ्यांचा पहिला क्रमांक यायला पाहिजे. सगळ्यांचा नाही आला, ह्याचाच पहिला क्रमांक आला. कारण ह्याचं नशीब काय होतं, समजा तो पेपरचा गठ्ठा गहाळ झाला कर्मधर्म संयोगाने तर हे याचं नशीब आहे, पण यानं बाकीच्या पेपरमध्ये जे लिहिलेलं आहे ते त्याचे कष्ट आहेत. म्हणजे त्यानं 5 पट कष्ट केलेले आहेत, 1 पट नशिबानं त्याला साथ दिलेली आहे आणि म्हणून तो यशस्वी झालेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं नशीब फक्त 1 पट असतं, कष्ट तुम्हाला 5 पट करावे लागतात, त्यावेळेस तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. आपल्याला बऱ्याच वेळा आपण एखादा माणूस यशस्वी झाल्यानंतर आपण फक्त बघत असतो की नाही राव त्याचं नशीब होतं, हे होतं ते होतं, पण आता नशीब पण असतं बरं का. म्हणजे काही लोकांचं नशीब सुरुवातीलाच मी जे सांगितलं ना की म्हणजे आता धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलेला मुलगा, त्या मुलानं काहीही काम केलं नाही किंवा ते रिलायन्सवाल्यांच्या घरी आलेला मुलगा ह्याने काही काम केलं नाही किंवा काय केलं नाही तरी पण त्याला जे काय आहे ते सगळं जिथल्या तिथं मिळणार. पण ती मुलं सुद्धा कष्ट करतात, काम करतात, नाही असं नाही. पण श्रीमंताच्या घरी जन्माला आलेला मुलगा हा अकर्तृत्ववान असला तरी त्याला सगळी संपत्ती, पैसा, अडकान सगळ्या गोष्टी मिळतात. पण एखाद्या दगडूच्या घरी जन्माला आलाय आणि हा दगडू दुसऱ्याच्या पडलेल्या अर्धवट बिड्या ओढून पितो आणि असा जर दगडू त्याच्या घरी जन्माला आलाय, तो मुलगा किती कष्ट करतो, त्रास सहन करतो, हे करतो ते करतो, तरी पण कुठंतरी दगडू रस्त्याने चाललेला असतो, पिऊन कुठली तरी गाडी येते धडकते, इकडे हे पोरग काम करतंय, कष्ट करतंय आणि त्या सगळे पैसे त्या दगडूच्या या दवाखान्याला दारूवरच गेलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या की नशीब आहे इथं. एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या व्यक्तीच्या घरी जन्माला येणं जिथं सगळ्या गोष्टी कष्ट न करता मिळणं आणि इथं सगळ्या गोष्टी कष्ट करून सुद्धा न मिळणं, याच्याला आपण नशीब म्हणू शकतो. तर बऱ्याच वेळा नशिबाचाही भाग असतो, पण बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा बहुतांश वेळा हा
तुम्हाला तुमच्या कष्टानंच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या उदाहरणामध्ये त्या मुलानं जर कष्टच केले नसते आणि तो नशिबावरती हवाला देऊन बसला असता तर त्याला पहिला क्रमांक मिळाला नसता, तो यशस्वी झाला नसता. तर त्याचे 5 पट कष्ट आहे आणि 1 पट त्याचं नशीब आहे. नशीब आणि कष्ट यांची सांगड जर घातली तर म्हणजे अजून यशाला हे होतं. आता मी खरं तर ही गोष्ट मानत नाही बरं का की नशीबन हे ते, पण जे वास्तव आहे ते बघा. आता हा कोरोनाचा काळ होता, आता त्याच्या अगोदर एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं त्याने विचार केला, म्हटलं की मी आता पोल्ट्री फार्म उभा करणार. त्याच्यासाठी मग त्यानं सगळं ट्रेनिंग वगैरे घेतलं, हे केलं ते केलं. त्यानंतर मग मोठा पोल्ट्री फार्म उभा केला, 5-25 लाख रुपये कर्ज काढलं आणि कोंबड्या बिंबड्या चांगल्या अशा, आणि त्याचं ते वेळेवरती खाणं पिणं सगळ्या गोष्टी त्यानं केल्या आणि हे सगळं केलं. आता चांगल्या कोंबड्या आता फार अगदी मोठ्या मोठ्या अशा डबऱ्या झालेल्या आहेत. आणि अचानकपणे कोरोना आला, सगळं बंद पडलं, इकडे कोंबड्या मरायला लागल्या. ह्या माणसाला त्या कोंबड्या फुकट द्यायला लागल्या. 25 लाखाचं कर्ज त्याच्या बोकांडी बसलं. कष्ट केली, मेहनत केली, प्रामाणिकपणे काम केलं, सगळं काही केलं, सातत्य ठेवलं, सगळं केलं, पण शेवटी अपयशी झाला. का तर नशिबाची साथ नव्हती. म्हणजे नशिबाची पण साथ पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची पण साथ पाहिजे. दोन्ही जर असेल तर माणूस यशस्वी होतो, असं या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला जाणवतं. पण आता याच्याबद्दल तुमचं मत काय आहे याच्यावरती आपण आता वेगवेगळ्या उदाहरणांनी मी नंतर पण कधी बोलेल. पण याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते पण मला खाली जरूर कळवा. आणि बोलतं भाऊ कसं होतं, आपल्या मनातले विचार ज्यावेळेस आपण व्यक्त करतो, आपल्या मनातली भावना आपण व्यक्त करतो ना, त्यावेळेस मग त्या मनावरचं जे दडपण असतं ना ते सुद्धा कमी होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही बोलतं व्हा, तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.